बटाट्याचं कुठलं नॉलेज नाही, आजपर्यंत बटाट्याची शेती त्यांनी कधी केलेली नाही, पण बटाटा करायचं त्यांची प्रबळ इच्छा होती. सुपर क्वालिटीचा बटाटा त्यांनी अक्षरशः यशस्वी करून दाखवला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण एक बटाट्याच्या शेतीमध्ये आणि ह्या बटाट्याचं सांगायचं म्हणजे असं आहे की हे शेतकरी दादा आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये ते माझ्याशी ते भेटले होते आणि त्यांनी सहज मला एक प्रश्न केला होता की दादा बटाटा लावायचा आहे म्हणे. म्हणजे बटाट्याचं कुठलं नॉलेज नाही, आजपर्यंत बटाट्याची शेती त्यांनी कधी केलेली नाही. फक्त बटाटा आपल्याला माहिती आहे की आपण बाजारातून घेऊन येतो, पण शेतीमध्ये कसा लावला जातो, काय केलं जातं, त्याचं प्रॅक्टिसेस काय असतात, नियोजन कसं करावं लागतं, ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण बटाटा करायचं त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यांनी एक शब्द विचारला की बटाटा आपल्याला करायचा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड करतात बटाट्याची, त्यावेळेस 1 महिना आधी त्यांनी विचारलं. तर आज बटाटा बघा, सुपर क्वालिटीचा बटाटा त्यांनी अक्षरशः यशस्वी करून दाखवलेला आहे. बटाटा इकडे बघू, तुम्ही बघा, प्रत्येक बटाटा आज 200-250 ग्रॅमचा बटाटा आपल्याला पाहायला मिळतं आणि सुपर क्वालिटीचा माल आज ते बाजारात विकत आहे. चला आपण दादांशीच डायरेक्टली चर्चा करू की त्यांनी हे नियोजन कसं केलं, सुरुवातीपासून लागवड असेल, काय चुका झाल्या असतील तुमच्या किंवा काय नवीन सुधारणा काय करू, आपण ती सगळी चर्चा करू याच्यावर. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, काय वाटतं बटाटा तुम्ही आता हा सक्सेस करून दाखवला, सक्सेस करून कसं पीक वाटलंय? चांगलं आहे पीक, एकदम चांगलं आहे. बरं, आता मला सुरुवातीपासून लागवडीपासून सांगा. आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट, आता तुम्हाला काहीच माहित नव्हतं, नाही काहीच मालूम नाही, तुम्ही एक ट्रायल बेसिसवर हे केलेलं आहे. केलं नाही. आता सुरुवात लागवड कशी केली होती? लागवड तर पहिल्यांदा चाऱ्या पाडल्या, रोट्या मारला, चाऱ्या पाडल्या, त्या चाऱ्यांमध्ये लावला कापून बटाटा कापून लावला. जे काही बियाणं आणलं ते. किती लागलं बियाणं तुम्हाला? बियाणं लागला मला 15 गोण्या. 15 गोण्या म्हणजे जवळजवळ किती किलो लागलं असेल ते? 6 क्विंटल. 6 क्विंटल एकरी? नाही, एकरी नाही, अर्धा एकरमध्ये. अर्धा एकरमध्ये 6 क्विंटल. 6 क्विंटल. आणि याचं तुम्ही कसं नियोजन केलं? खत व्यवस्थापन असेल? खत काय 2च बॅगा टाकल्या फक्त 2 बॅग? 2 बॅगा. जे काही NPK स्वरूपातले असेल त्या 2 बॅग. तर मित्रांनो बघा की दादांनी फक्त म्हणजे इतका कमी खर्चात त्यांनी सुपर क्वालिटीचं बटाटा पिकवलेलं आहे. आता पुढच्या वेळेस ते जास्त क्षेत्र वाढवणार आहेत आणि ज्या काही चुका राहिल्या असतील, आता त्यांनी सुरुवातीला फक्त सपाट रोट्यावेटर मारून नळ्या आथरून घेतल्या आणि लावलं. पुढच्या वेळेस आपण उलट ते कमी उत्पन्न येईल. आता हे आता कमी येईल. माहीत गेली नव्हती, म्हणजे बेडवर पाहिजे, बेडवर पाहिजे. आता पुढच्या वेळेस बेडवर राहील. आणि फवारणी वगैरे काय नाही, फवारणी फक्त बुरशीनाशक, बस दुसरं काहीच नाही. बुरशीनाशक एकदा जमच्या पुढे घेतल्या फक्त, बस. आणि वरतून 1-2 हात दोनच हात घेतले, काही खर्च बी नाही दिले. तर बटाटा या पिकावर वरती त्याला पाला असल्यामुळं थोडा करपा किंवा भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि फक्त वरतून 1-2 प्रकारचे चांगल्या प्रकारची बुरशीनाशकं जर आपण फवारले, दादा सांगतायत की फक्त 1-2 फवारणी त्यांनी बुरशीनाशकाची मारलेली. आणि आज तुम्ही प्लॉट बघू शकता, तिकडे बघू, प्लॉट अगदी चांगल्या कंडिशनला, हिरवा अजूनसुद्धा, म्हणजे हार्वेस्टिंग चालू आहे तरी हिरवा कसं आहे. असं काही नाही की त्यांनी वेगळं काही असं नियोजन केलेलं आहे. नाही, काहीच वेगळं काही नाही, काहीच नाही. कसं वाटलं हे पीक तुम्हाला? पीक एकदम भारी वाटलं ना, छान वाटलं. काय अडचणी आल्या तुम्हाला याच्यामध्ये? साईज होत नाही, काहीच अडचणी आल्या? नाही, काहीच नाही अडचणी. डायरेक्ट अजून काय सांगू शकतो मी शेतकऱ्यांना या बटाट्या पिकाविषयी? कमी खर्चात जास्त पिकीने. कमी खर्चात म्हणजे केलं पाहिजे शेतकऱ्यांना. तर अगदी त्यांचं म्हणणं असं आहे की अगदी कमी खर्चात. त्यांना काही माहित नव्हतं बटाट्याविषयी. माहित होतं तुम्हाला? पाहिलं बी नाही, फक्त बटाटा आणून दिला, ट्रायल बेसिसवर लावलं आणि आज त्यांच्या शेतामध्ये 200 ते 250 ग्रॅमचं एक बटाटा पाहायला मिळतं आहे आपल्याला. एकदम छान क्वालिटीचा माल ते पिकवत आहेत आणि येणाऱ्या काही म्हणजे पुढच्या वर्षी आता ते क्षेत्र वाढवणार आहे. मित्रांनो, याचं जर पाहिलं तुम्ही बटाट्याचं लागवड पाहू आपण, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान ही लागवड केली. रब्बी हंगामातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे बटाटा आहे. त्याचं जर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घ्यायचं असेल तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या ह्याच्यात लागवड केली पाहिजे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन असं असतं या पिकाचं गरजेनुसार. खत व्यवस्थापन जर पाहिलं तुमचं NPK स्वरूपातील जी खतं असतील ते रेग्युलर 1-2 डोस आपण देऊ शकतो आणि शेणखत जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर शेणखत आपण आपल्या पिकाला देऊ शकतो. पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मजदुरानुसार आणि वापसा कंडिशनमध्ये पाणी, वापसा कंडिशन हप्त्यातून 2 तास पाणी फक्त, हप्त्यातून 2 तास फक्त, जास्त पाणी बी जास्त पाण्याची नाही गरज नाही त्याला. ज्यावेळेस साईज होते बटाट्याची, बटाटे लागतात त्यावेळेस पण नाही, काहीच नाही. डायरेक्ट म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचं व्यवस्थापन इथं आहे.
आणि जे काही कीड व रोग व्यवस्थापन असेल, सुरुवातीला फक्त सुरुवातीच्या शाकीय वाढमध्ये मावा असेल, थ्रिप्स असेल, फुलकिडे असतील, तुडतुडे असतील, त्यांचा नाही काहीच नाही येतो हा, त्यांचा. हा. एखादा तुम्ही फवारा घेतला हा, असेल, फवारा. ते नियंत्रणात आला असेल. हा. म्हणजे पीक हिरवकच असल्यामुळं थ्रिप्स, मावा असेल, तुडतुडे असेल आले, पण ते आपल्याला समजत नाही आणि आपण फवारणी घेतो तर कंट्रोल ते होत असतात. त्याच्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव, याच्यावर करपा, भुरी, डावणी हा पिकांचा. आता इथं बघा थोडंसं करप्याचा नॉर्मल प्रॉब्लेम आहे. इथं तुम्ही बघू शकता करपा दिसतोय, पण आता हार्वेस्टिंगचा पिरियड आलेला आहे, त्याच्यामुळे पीक थोडं दगा खाणारच आहे, काही अडचण नाही. पण सुरुवातीच्या काळात करपा येऊ द्यायचा नाही. जेव्हा शाकीय वाढ होत असते त्यावेळेस हिरवगार आपलं पीक आपल्याला दिसायला पाहिजे. त्यावेळेस 1-2 प्रकारच्या ज्या काही बुरशीनाशकं असतील चांगल्या लेवलचे, जे करपा नियंत्रणासाठी आपण वापरतो, जी बुरशीनाशकं आपण इथं फवारू शकतो. पाणी व्यवस्थापन आपण सांगितलं. उत्पन्न जर पाहिलं तर काय उत्पन्न वाटतं तुम्हाला इथं? उत्पन्न काय अर्धा एकरामध्ये किती येऊ शकतं? 40 क्विंटलच्या वरच व्हायला पाहिजे. 40 क्विंटलच्या पुढं. हा. हां, आपण अर्धा पाहिलं, एकरात. उत्पन्न एकरी उत्पन्न तुमचं 40 ते 50 क्विंटलपर्यंत आहे. नाही एकरीने अर्धा एकर होतं ते जास्त हा. शिफारस. म्हणजे उत्पन्न तुमचं जर पाहिलं एकरी तुम्हाला 60, 70, 80 क्विंटलपर्यंत उत्पन्न भेटतं. पण आता दादांना इथं पाहिलं तर त्यांना अपेक्षा आहे 40-50 क्विंटलपर्यंत अर्धा एकर आणि उत्पन्न परवडणार आहे. मग पुरवणार म्हणजे आज बटाटा किती रुपये किलोने विकले जातात? 20 रुपये किलो चालू आहे. 20 रुपये. म्हणजे स्वतः विकता हा, येतं. स्वतः विकताय ना. म्हणजे बघा रोज 2 सऱ्या काढायच्या आणि बाजारामध्ये किंवा गावात विकायच्या. गावात विकायचं, म्हणजे 20 रुपये किलोने 20 रुपये किलो विकतायत. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, बटाटे या पिकाची कुठलं नॉलेज, कुठली माहिती नव्हती आणि आज त्यांनी अर्धा एकरचा प्लॉट अगदी यशस्वी केलेला आहे आणि छान क्वालिटीचा बटाटा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे दादांनी एक त्यांची छोटीशी मुलाखत आपण घेतली आणि छानपैकी बटाटा पिकवला आहे. आशा आहे दादांची शेती बघून तुम्ही सुद्धा या बटाट्या पिकाची लागवड करू शकता आणि तुमच्या काही कमेंट असतील, प्रतिक्रिया असतील, कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. धन्यवाद. धन्यवाद.